नमस्कार. नमस्कार. वा, किती मोठ्याने बोलता वहिनी. कुठे भेटले? मी त्यांच्या घरीच भेटले होते. काय करायला गेलेलात तुम्ही? नाही, बहीण आहे ना माझी मोठी, हा, तिचे चुलत धीर आहे. बर. आणि तुम्ही काय करता? मी जॉबला आहे पटेल लॉजिस्टिक्स मध्ये. अच्छा, आज सुट्टी घेतली? आज सुट्टी. बरं, मग वहिनी काय इच्छा काय तुमची? म्हणजे कशाबद्दल? कशाबद्दल इच्छा असते तुमची? तुमची काय मनातली इच्छा, काय स्वप्न, काय काय सांगा ना. काय नाही, यांच्याबरोबर फिरायला जायचं हा, असतं. कुठे? असं 2-3 दिवस कुठे पण असं लांब. कुठे तरी न्या ना 2-3 दिवस. हो, पण आता म्हटलं सध्या मुलगी पण लहान आहे ना, तिचं म्हणणं एकटं दोघच जण जायचं. मुलगी मोठी होईपर्यंत या वयस्कर होती. नाही नाही तसं. मग घेऊन जा कुठेतरी वहिनींना. हा, लग्नानंतर काय बदल झाले असं तुम्हाला वाटतं घरात? घरात तसे फारसे काय नाही. काय नाही बदल झाले. आणि तुमच्यात काय बदल झाले? पूर्वी तुम्ही मित्रांमध्ये खाली असायचात. हा, तसं झालं. काय झालं? म्हणजे मित्रांमध्ये सॅटर्डे संडे मित्रांमध्ये असायचं, आता घरीच. आता घरीच. बरं वहिनी, आता दोघे इथेच बसलेले आहोत. या ठिकाणी एवढ्या ह्याच्यात 5 बदल केलेले. ते बदल ओळखायचे. हा, सांगा काय? बाहुलीचं तोंड इकडं होतं. या, अभिनंदन. पहिला बदल बरोबर ओळखला. दुसरं? आणि हे गडार इकडं होतं. आणि ते इकडं होतं. अभिनंदन वहिनी, 2 ओळखले. आणि हे इकडं होतं वाटतं. आणि हे टेडी छोटं आहे ना, ते बसलेलं होतं. बसलेलं होतं. हो. आणि हा बावला तिकडे होता. अभिनंदन. तिसरं पण ओळखलं. ते ओळखा. हा, हे काय फोडा ते काय? ते पुढे होतं वाटतं पुढं. हा, आणि ते असं होतं इकडे होतं. हा वहिनी, हा अंदाज चुकला. आता आणखीन एक राहिलाय. लवकर ओळखा वहिनी. वर चढून बघायचं, नीट दिसेल वरचा बदल. हा, बघा झालं की सांगा. हे फोटो माझं होतं ना. इथे फोटोला नाही हात लावला. आणखीन एक. चला, वेळ संपली, खाली बसा. मग आता वहिनी, किती बक्षीस मिळाल तुम्हाला? पहिले 200 भेटले, आता हे 300. 500. अच्छा, 500 रुपये मिळाले तुम्हाला आतापर्यंत. हो. आता बघूया पुढच्या वहिनींना किती पैसे मिळाले. नमस्कार. मग काय, कशा वागतात सुनबाई तुमच्याबरोबर? छान वाटतं. आणि तुम्ही? आम्ही बी छान वाटते. का? मला मुलगी नाहीये, मी मुलीप्रमाणे धरते. हो, काय हो? हो, बरोबर आहे. तुम्ही लवकर उठता की नाही? हो, लवकर. आणि या? ते बी उठतात, मजा बी उठते ती. अरे वा, काय सांगताय तुम्ही. ते काहीतरी वेगळं म्हणजे सगळे एकत्र असेल, म्हणजे कसं की आता रोजचं डेली रुटीन असेल, जॉबला जायचं असेल तर जेव्हा लगेच स्वतःची एवढी बाजू घेऊ नका. कळलं आम्हाला. नाही घेते. लगेच सुरू झालं. कळलं तुम्ही लवकर उठता. बरं वहिनी, हो, मला तुम्हाला विचारायचं आहे की असं होतं का की काय तुम्हाला माझ्या मनातलं कधी काही कळतच नाही असं? नाही, असं नाही होतं. एवढे केअरिंग आहेत की म्हणजे, आणि एवढं अंडरस्टँडिंग पण आहे की त्यांना सर्व समजतं. म्हणजे यांच्याच मनातलं कळतं की सगळ्यांच्याच? नाही नाही, यांच्याच मनातलं तेवढं जाणण्याचा प्रयत्न करता. बाकीचं झेपणार पण नाही मला. बरं, या पुढचा जो खेळ आहे ना, तो तसाच आहे. मी तुमच्या मनातलं एक वाक्य तुम्ही फक्त चेहऱ्यावरच्या हावभावांनी त्यांना सांगायचं. हावभाव करून त्यांना सांगायचं, तुम्ही ओळखायचं. जर तुम्ही ओळखलं तर 1000 रुपये यांना, आणि जर सासूबाईंनी ओळखलं तर 1000 रुपये सासूबाईंना. तर किती वर्ष झाली लग्नाला? 2.5 वर्ष. 2.5 वर्षात किती काय काय कळतंय त्यांना ते कळू दे, बघू द्या आम्हाला. बोलायचं नाही. सांगा. बोला. काय आई, काय? हा, काय म्हणालात? छान आहे. कोण? तुम्ही फार छान आहात, ते वाक्य आहे. तुम्ही छान आहात काय? तुम्हीच ठरवता का तुम्ही छान आहात? मी ठरवल्याशिवाय बाकीचे तरी गप्प बसा इकडे. हे मनातलं वाक्य आधी ओळखा. हा, परत एकदा. हा, ओळखा. हा, मी फार सुंदर नटली आहे. हा, हा, काय त्यांनी भलतंच वाक्य ओळखलं त्यांनी. हा, परत.
वेळ संपली. आणि वाक्य होतं काय होतं सांगा? तुम्ही आज खूप छान दिसताय. तुम्ही फक्त एक शब्द राहिले. मग तुम्ही छान दिसताय आणि मी छान आहे याच्यात फरक आहे ना. छान दिसणं फार महत्वाचं होतं. तुम्ही कसा अभिनय केला असता दाखवा त्याला ह्याच वाक्याचा. हा तू चष्मा लाव छान दिसते. नाही काय तर मग त्यांनी काय काय म्हणलं? हा. फार तुम्ही फार असं हा बोल. हा छान मला वाटलं तू जाड झाल्यानंतर तुला दुर्बिणीतून शोधावं लागेल असं म्हणते. पण छान अशा तऱ्हेने आपण बघितलं कुणीच ओळखलं नाही. वेळ संपली आणि त्यामुळे बक्षीस गेलं.